नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण ऑस्मॅटिक प्रेशर बघितलं होतं आणि त्याच्यावर 3 सोल्युशन डिपेंड होते. तुम्हाला आठवत असेल तर ठीक आहे. कालचं सगळं आपल्याला म्हटलं. आज आपण बघणार आहोत रिव्हर्स ऑस्मॉसिस. त्या दिवशी आपण ऑस्मॉसिस बघितला होता, हा रिव्हर्स आहे. काहीच नाही, त्यातल्या फक्त 2 लाईन्स चेंज होणार, ज्याच्या खाली मी अंडरलाईन केलेलं आहे. बघा आता मित्रांनो, डेफिनेशन तुम्हाला दिसत नसेल तर मी तुम्हाला सांगतो. द फिनॉमिना इन विच मॉलिक्यूल टू फ्लो फ्रॉम सोल्युशन इज अ हायर कॉन्सन्ट्रेशन अँड सॉल्वंट इज अ लोअर कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन आर कॉल्ड ॲज रिव्हर्स ऑस्मोसिस. ऑस्मोसिसमध्ये काय होतं, द फिनॉमिना इन विच मॉलिक्यूल टू फ्लो फ्रॉम सॉल्वंट इज अ लोअर कॉन्सन्ट्रेशन होता अँड सोल्युशन इज अ हायर कॉन्सन्ट्रेशन होता थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन आर कॉल्ड ॲज ऑस्मोसिस. तर रिव्हर्स ऑस्मोसिसमध्ये सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हाय असते अँड सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी असते. आणि ऑस्मोसिसमध्ये ओन्ली ऑस्मोसिसमध्ये सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी असते अँड सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हाय असते. आता आपण याची डेफिनेशन बघितली आहे मित्रांनो, आणि तुम्हाला तोंडी सांगितलं पण आहे, वाटल्यास तुम्हाला कमेंट पण करतो. आता याची आपण डायग्राम बघून घेऊ. ओके, लक्ष द्या मित्रांनो. आता डायग्राम कशी काढायची आहे, एक सिंगल लाईन काढायची, पुन्हा एक खाली एक सिंगल लाईन काढायची, असं. माझ्या हाताकडे लक्ष द्या. हे अपर डायरेक्शन राईट हँड साईड काढलं अँड हे डाऊनवर्ड डायरेक्शन. मधात 2 लेयर्स काढायच्या आणि त्या 2 लेयर्समध्ये आडव्या लाईन काढायची. इथे वेस्ट वॉटर मीन्स वेस्ट H2 पण म्हणा, वॉटर म्हणा, काही हरकत नाही. वॉटरचा फॉर्म्युलाच आहे H2. आणि इकडे राईट हँड साईडला एक्सटर्नल प्रेशर. हे बघा, ओके. इकडे काय आहे, सॉल्वंट. सॉल्वंट नाही, हा प्युअर सॉल्वंट आहे. ओके, त्याला सॉल्वंटही म्हणू शकतो, प्युअर सॉल्वंटही म्हणू शकतो, काही हरकत. प्युअर सॉल्वंट. आणि इकडे काय, सॉल्वंट प्लस सोल्यूट. सॉल्वंट प्लस सोल्यूट काय होत असते, 11 मध्ये शिकलेलो आहोत आपण. सॉल्वंट प्लस सोल्यूट होत असते सोल्युशन. हा आहे सोल्युशन. ही सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, जी आडव्या लाईन्स नाही काढल्या का, ती आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ओके, एकदा मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि एक मित्रांनो, एक गोष्ट राहिलेली आहे, याच्यावर असे ॲरो काढा, म्हणजे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे सोल्युशनचं. हे बघ, हायर आहे म्हणून इकडे ॲरो दाखवायचे, लोअर असते तर इकडे दाखवले असते. ओके, 3 ॲरो काढून टाकायचे. 2-3 ॲरो सफिशियंट आहे. ओके, थँक्यू.